मित्रांनो नमस्कार. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. कॅलेंडर कुठे लावावे आणि कॅलेंडरच्या बाबतीत काहीतरी अजून छान वेगळं तुम्हाला सांगणार आहे. अख्ख्या यूट्यूबच्या दुनियेत तुम्हाला हे कुणीच सांगितलं आहे. तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल की कॅलेंडर बाबतीत 5 गोष्टी, पण मी 10 सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ अनेक ग्रुपवर पाठवा, कारण खूप भारी इन्फॉर्मेशन एका कॅलेंडर बाबतीत आहे. विचार करा, हे एक कॅलेंडर असं वाटतं कागदाचं आहे, वर्षभर येतं आणि नंतर निघून जातं. पण हे कॅलेंडर आपल्याला काय करतंय? चांगलं आयुष्य देतंय. प्रत्येक दिवस लिहिलाय. अमावस्या, पौर्णिमा, सगळ्या तिथी, चतुर्थी आली, पंचमी आली, षष्ठी आली, सण वार सगळं सांगणारं हे कॅलेंडर आहे. हे कॅलेंडर म्हणजे आपल्या घरातला एक महत्त्वाचा व्यक्ती आहे. एक आपला आजोबा आहे, एक पणजोबा आहे, एक वाडवडील आहे. वडीलधारी व्यक्ती म्हणून तुम्ही या कॅलेंडरकडे आजपासनं बघायचं आहे. आलं का लक्षात? हे कॅलेंडरची व्हॅल्यू तुम्ही जेवढी वाढवाल तेवढा तुमचा तो महिना आणि ते वर्ष चांगलं जाणार आहे. आपल्याला याची व्हॅल्यूच माहीत नाही. बेसिक लक्षात ठेवा, कॅलेंडरवरती आपल्याला रोजचा दिनक्रम आहे. वार आहे, शनिवार आहे, गुरुवार आहे, 1 तारीख आहे, 2 तारीख आहे, 3 तारीख आहे. कोण सांगतं? हा कॅलेंडर. हे कॅलेंडर सांगतं. त्यामुळे कॅलेंडर जेव्हा आपण नवीन विकत आणतो तेव्हा कसं छान असतं. असंच वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत पाहिजे. 31 डिसेंबर 2026 पर्यंत असं कॅलेंडर तुम्ही छान ठेवा. या कॅलेंडरला छान ठेवा, तुमचं अख्खं वर्ष छान जाईल. आपण काय काय चुका करतो ते आता समजून घ्या, आणि या चुका जर तुमच्या लक्षात आल्या तो डोळे उघडतील आणि म्हणाल, काय मकरंद सरांचा अभ्यास आहे बाबा, जगात यांच्यासारखा अभ्यास करणारा कोणी नाही. हो, नक्कीच माझा जास्त त्या बाबतीत खूप रिसर्च असतो की या कॅलेंडरच्या बाबतीमध्ये आता तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. 5 नाही 10. पण जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करणं विसरू नका आणि सगळीकडे हे पाठवून द्या. आता बघा, हे कॅलेंडर आपण बघतोय. या कॅलेंडरवरती किती छान मस्त असं कॅलेंडर आहे की नाही? बघा, सुंदर कॅलेंडर आहे. बघा, सुंदर. हा पेपर आपण पेपर ठेवत नाही, पत्रावळी करतो. महिन्याच्या शेवटी आणि वर्षाच्या शेवटी हे कॅलेंडर पत्रावळी झालेलं असतं. पत्रावळी म्हणजे डागच पडलेत, तेलाचे, दुधाचे, फोडणीचे, अष्टगंधाचे, अनेक प्रकारचे डाग या कॅलेंडरवर असतात. कॅलेंडरवरती डाग म्हणजे त्या महिन्यालाही पडलेला डाग. मग लक्षात ठेवा, कॅलेंडर स्वच्छ ठेवणार ना, झटका जरा झटका. हा महिना चांगला जायचा असेल तर कॅलेंडरला जरा झटका. बरोबर? पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो. आता महत्त्वाचा प्रश्न, कॅलेंडर स्वच्छ ठेवायचं हे तर शिकलो आपण, परंतु या कॅलेंडरला कुठे लावायचे? अनेक यूट्यूबर वेड्यासारखी काहीही चुकीची माहिती देतात. कुठल्या दिशेला लावा नीट धड त्यांना वास्तुशास्त्र माहीत नाही, अभ्यास माहीत नाही. 2 दिवसाचे कोर्स केलेले काय सांगतात? माझा ऐका, मी काय सांगतोय. 25 वर्षाचा अनुभव आहे. कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे? पूर्व भिंतीवर लावावे किंवा उत्तर भिंतीवरती लावावे. आलं लक्षात? याचं तोंड दक्षिण आणि पश्चिमेला होणार. लक्षात घ्या, पूर्व भिंतीला कॅलेंडर अडकवायचं आहे आणि उत्तर भिंतीला लावायचं आहे. बरोबर? नंबर 2ची गोष्ट, हे कॅलेंडर आलं ना, तर कॅलेंडर तुम्हाला उत्तम वर्ष देणार आहे. याची तुम्ही षोडोपचार पूजा करा. माझं रील्स सगळ्यांनी पाहिलं असेल. बहुतेक 31 डिसेंबर किंवा 30 डिसेंबरलाच मी रील्स टाकलं होतं की याची पूजा कशी करायची. याच यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता. त्या बाबतीत जास्त काही सांगत नाही. अष्टगंध घ्यायचं, पंचतिलक करायचं, म्हणजे 5 वेळेला तिलक लावायचं आणि तुझ्या कृपेने छान वर्ष जाणार आहे म्हणून प्रार्थना करून, पूजा करून भिंतीवरी कॅलेंडर टांगायचं. आता पुढची गोष्ट लक्षात घ्या, कॅलेंडर तुम्ही जेव्हा लावताय तेव्हा हे कॅलेंडर मुडपलेलं, झाकलेलं असं नकोय. सरळ लावा, व्यवस्थित लावा. आता कॅलेंडरची तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे. हे कॅलेंडर जेव्हा आपण लावतोय, पूजन करतोय,
तेव्हा हात ठेवून प्रार्थना करा की हा जानेवारी महिना मला माझ्या कुटुंबियाला खूप चांगला जाणार आहे, हे वर्षसुद्धा मला खूप चांगलं जाणार आहे. आपण काय करतो, फक्त पंचांगाची पूजा करतो, पण लक्षात ठेवा कॅलेंडरचं पूजन दरवर्षी व्हायला पाहिजे. हा शोध आणि हा नियम तयार करणारा जगातला एकमेव मी मकरंद सरदेशमुख आहे. आजपर्यंत फक्त पंचांगांचं पूजन होत होतं, आता कॅलेंडरचं पूजन करायचंय. अख्खं वर्ष देतो चांगलं कॅलेंडर, ह्याच्या हातात आहे तुमचं वर्ष चांगलं का वाईट घालवायचं. कारण ही एक श्रद्धा, एक भावना आहे. हे फक्त कॅलेंडर लावल्यामुळे किंवा पूजन केल्यामुळेच आपलं आयुष्य किंवा वर्ष चांगलं जाणार नाही. आचरण, आपण कोणाशी काय बोलतोय, ह्या सगळ्या गोष्टीवरती सगळं अवलंबून आहे, बरोबर. अजून एक गोष्ट, ज्यांच्या डोक्यामध्ये रील्स बघायची सवय झालेली त्यांनी हा व्हिडिओ बघू नका. किती तुम्ही बोलताय, किती पाच कळपणा लावताय, किती मोठा व्हिडिओ आहे, नको. तुमच्या मेंदूला रील्स बघायची सवय झाली, बघू नका. हा अतिशय महत्त्वाची माहिती देणारा व्हिडिओ आहे. पुढचा विषय तुम्हाला सांगतो. आता कॅलेंडरच्या बाबतीमध्ये महत्त्वाची गोष्ट, याच्यावरती कुठल्याही पेनाने खुणा करू नका. फुलीच्या दूध नाही आले, फुली मारली, दूध आले, टीक केले. आज काय झाले, मुलगा शाळेतनं गेला, तिथे स्कूल लिहिलं, फुल्या मारलेल्या पाहिल्यात. गुणिलेचं चिन्ह म्हणजे आपण फुली मारतो म्हणजे काय, क्रॉस करतो. क्रॉस चिन्ह इथे कुठेही येऊ देऊ नका. याच्यावरती वेडवाकडं काहीही लिहू नका. जास्तीत जास्त काय, दूध आले गेले, यस करा, यस करा. ज्या दिवशी तुमचं दूध नाही येणार त्या दिवशी लिहू नका. तिथे तुम्ही काय करू शकता, नाही सुद्धा, निगेटिव्ह सुद्धा काही लिहू नका. तुम्ही काय लिहायचंय त्या ठिकाणी, दूध डॅश, बरोबर. आलं लक्षात. ही गोष्ट लक्षात ठेवा. इतकं सिम्पल आहे, वर्ष चांगलं जाणार, फक्त फॉलो करा. पुढची गोष्ट, कॅलेंडर आपलं जे आहे ते कॅलेंडर मित्रांनो दरवाजाच्या पाठीमागे लावायचं नाही, टॉयलेटच्या भिंतीवर लावायचं नाही, जिन्याखाली लावायचं नाही, पितरांच्या फोटोच्या जवळ हे कॅलेंडर लावायचं नाही. आलं लक्षात. पुढची गोष्ट, 2025 कॅलेंडर आहे आणि त्याच्याच पुढे लावले 2026चे कॅलेंडर. म्हणजे 2025 जे कष्टाचं त्रासाचं गेलं त्याचेच व्हायब्रेशन हा 25वाला 26मध्ये उतरवतोय. म्हणून जुने कॅलेंडर गुंडाळून ठेवा आणि नवीन कॅलेंडर लावा. त्यामुळे कॅलेंडरच्या पाठीमागे जुने कॅलेंडर, तुम्हाला मी सांगतो, हिस्ट्री म्हणजे हिशोब पाहिजे. 3-3 वर्षाचे कॅलेंडर गुंडाळून ठेवलेले मी स्वतः पाहिले. अलग लक्षात. त्यामुळे अहो हे नवीन आहे हो, नवीन वर्ष आपल्याला घालवायचं आहे, नाविन्यपूर्ण असं छान वर्ष. हां, तुमच्याकडे समजा 2-2 कॅलेंडर आहेत. आता माझ्याकडे महालक्ष्मी आहे, दाते, अजून कोणकोणते, तुम्ही नव्याला नवे लावा ना. नवीन व्हायब्रेशन्स 2 कॅलेंडर तुम्ही लावा, काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात. कसा वाटतोय व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये टाका. लक्षात ठेवा, तुमचं 2026 अतिशय छान जाणार आहे. म्हणून हा व्हिडिओ परमेश्वरांनी मला करण्याची एक ताकद आणि मला ज्ञान पाठवलेलं आहे, जे तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. त्यामुळे माझ्यापेक्षा त्या परमेश्वराचे आभार माना आणि हा व्हिडिओ जगात सगळीकडे पाठवा. पुढचा विषय मी तुम्हाला सांगतो, महत्त्वाची गोष्ट. हे कॅलेंडर वर्ष छान देतंय ना, मग ह्याला सुया, पिना, टाचण्या, दोरे काहीही अडकू नका. नाहीतर मी अनेक ठिकाणी टिकली काढली, लावली कॅलेंडरला. दात कोरायचं ते काय असतं, लावलं कॅलेंडरला. टाचणी आहे, लावली कॅलेंडरला. सुई सापडत नाही, तुटलेल्या दोऱ्यासहित या बिचाऱ्या कॅलेंडरला टोचवली जाते रे. तुमच्या शरीराला टोचवून बघा, वर्ष देतंय ना चांगलं, मग लक्ष द्या त्याकडे. पुढचा विषय स्पेशल लिहून काढलाय बघा. कॅलेंडर खिडकीजवळ टांगू नका, दरवाजावर टांगू नका, दरवाजाच्या चौकटीला टांगू नका. पुढचा विषय, फ्रीजवर तुम्ही कॅलेंडर टांगायचं नाही आहे. नंबर, रेघोट्या मारायच्या नाही आहेत. आणि पुढचा विषय असा आहे की तुमचं जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरवरती तुमचे निगेटिव्ह काही लिहू नका. यांचा 10वा इतक्या तारखेला आहे, यांचं श्राद्ध
हे काहीही लिहू नका. वेगळ्या डायरीमध्ये लिहा, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही रिमाइंडर लावा, पण कॅलेंडरवरती काहीही लिहू नका. तर कॅलेंडर पुराण कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. असे जबरदस्त व्हिडिओ फक्त वास्तू तथास्तू मकरंद ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा, कॅलेंडर जेव्हा तुम्ही बदलताय तेव्हा आधीचं फाडून टाकू नका. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, जुनं कॅलेंडर काय करायचं. जुनं कॅलेंडर काय करायचं तर कचऱ्यात अजिबात नका टाकू. कारण तुम्हाला कचऱ्यात टाकणं म्हणजे मागचं जे वर्ष आहे हे वर्ष आपण निगेटिव्ह असल्याप्रमाणे ड्रेन करून टाकतो. रद्दीमध्ये घाला. तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पेपर्स वापरता, पेपर्सच्या ऐवजी डब्यासाठी किंवा कशासाठी हे तुम्ही वापरू शकता. तर हे कॅलेंडर आपल्याला उत्तम आयुष्य देतं आहे आणि उत्तम वर्ष देतं आहे. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, हे कॅलेंडर म्हणजे आपल्या आयुष्याचा, म्हणजे आपल्या प्रत्येक वर्षाचा महत्त्वाचा मित्र, घरातला कुटुंबकर्ता आणि आपला एक आजा पणजोबा वडीलधारी व्यक्ती म्हणून याच्याकडे बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. मला माहिती आहे हा व्हिडिओ आल्यानंतर लाखो लोक बघणार आहेत, सगळ्या ग्रुपवरती तुम्ही पाठवणार आहे. कारण यूट्यूबच्या विश्वामध्ये असं कॅलेंडरवरती संशोधन आणि महत्त्वाची गोष्ट कुणीही केलेली नाही आहे. दर महिन्याला कॅलेंडर झटका, धूळ जाळ्या जळमट लागू देऊ नका. मित्रांनो, कॅलेंडर पुराण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि महत्त्वाची गोष्ट, वास्तू तथास्तू ने व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे. इंस्टाग्राम फेसबुकवरती लिंक दिलेल्या आहेत. वास्तू तथास्तू आपला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्ही जॉईन व्हा. शेकडो लोक जॉईन झालेले आहेत. रोजच्या माहिती आणि सर्व डिटेल्स, नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. नक्कीच कॉल करा प्रॉडक्टसाठी 9021 900 600. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.